श्रद्धेय मोठी मालक रामभाऊ बागल आणि चंदूदादा यांना प्रथम मी विनम्र अभिवादन करतो। आज या ठिकाणी जिल्हा परिषद टाकळी गट व पंचायत समिती टाकळी गण याची निवडणूक लागली असताना आमच्या विनंतीला मान देऊन आदरणीय मालकांनी वंदना काकी यांना उमेदवारी जाहीर केली, त्याबद्दल सर्वप्रथम मी मालकांचे धन्यवाद मानतो। त्याचबरोबर गादेगावमधून ज्यावेळेस उमेदवारीसाठी चाचपणी चालू झाली त्यावेळेस गादेगावातील बऱ्याच लोकांनी सांगितलं होतं की जर चंदूदादांच्या घरातील उमेदवारी असेल तर गादेगावमधून एकही उमेदवार दिला जाणार नाही, परंतु त्या पद्धतीनं काहीही घडलेलं नाही। तर आपल्या वैयक्तिक स्वार्थापोटी लोकांनी आपली उमेदवारी दाखल केली। आम्ही याही वेळेची वाट पाहत होतो की ते उमेदवारी अर्ज माघारी घेतात का, पण त्या पद्धतीने काहीही घडलेलं दिसलं नाही। यामधून एक जाणवते की त्यांचा वैयक्तिक स्वार्थ हा त्यांना त्या स्वार्थापोटी स्वतःची वैयक्तिक उमेदवारी दाखल केली। मग मला ते वारंवार एकच गोष्ट बोलले जातात की मला विकास करायचा आहे, विकास करणे म्हणजे काय याची पहिल्यांदा मला व्याख्या सांगावी। आणि हा विकास करत असताना ज्यावेळेस 1 नंबर वार्डामधून तो उमेदवार ग्रामपंचायतला निवडून गेला त्यावेळेस 1 नंबर वार्डामध्ये एक मातीची टोपली तर त्यांनी त्या ठिकाणी टाकली आहे का, या निमित्तानं मी त्यांना सवाल करतोय। नुसती झाडं लावणं म्हणजे विकास करणं आहे का, हा पण या माध्यमातून मी त्यांना सवाल उपस्थित करतोय। मी फक्त एकच कळकळीची गादेगावांना विनंती करतोय की आपल्याला बहुमताने वंदना काकींना निवडून द्यायचं आहे, जेणेकरून या मतदानरूपी हे श्रद्धांजली खरी भाऊंना आणि मोठ्या मालकांना आणि दादांना असेल असे मी सर्व गावकऱ्यांना विनंती करतो की आपल्याला बहुमताने काकींना निवडून द्यायचं आहे। धन्यवाद। त्यांनी जी उमेदवारी ठेवली आता त्याचा काही फरक पडेल असं तुम्हाला वाटतंय का? त्या उमेदवाराचा आम्हाला काही सुद्धा फरक पडणार नाही। 100% गादेगावमधून भरघोस मत हे काकींना मिळणार आहेत, त्याबद्दल काही वावगं ठरणार नाही। गादेगावकरांच्या वतीने एवढे सांगू मी भाजपच्या दोन्ही उमेदवाराला 3000 प्लस मतं पाडून रामभाऊ बागल, चंद्रकांत फाटे, धनंजय आबा पाटील यांना गादेगावतर्फे हीच खरी श्रद्धांजली। आता जे उमेदवार आले समोर तुमच्या त्यांनी आमच्या वार्डासाठी काय विकास केला ही गादेगावच्या जनतेला त्यांनी सांगावं ना। आमच्या 1 नंबर वार्डात गादेगावच्या त्यांना मतं मागण्याचा अधिकारच नाही का, म्हणून त्यांनी मतं मागावं। आमच्या साध्या मोरे बंधाऱ्यासाठी त्यांनी येऊन फोटो काढले, मी निधी देतो निधी देतो। कुठं गेला निधी? कलोळात गेला 9 लाखाचा निधी, कशासाठी? पण अहो तुम्हाला ग्रामपंचायतच्या गादेगावचा तुम्ही सरपंच आहे आणि आम्हाला सांगत गेलं तुम्ही नोटाला मतदान मागितलं म्हणून तुम्हाला निधी देणार नाही, असा उमेदवार असतो का? सगळ्यांना सोबत घेऊन गावाचा विकास करणारा उमेदवार पाहिजे। त्याप्रमाणे आमच्या वंदना काकी असतील, नंदकुमार वाघरमरे असतील, त्यांना भरघोस मतानं निवडून द्या। आमचं काम बघा तुम्ही गावकऱ्यांनी, येथून पुढं कायम गावकऱ्यासाठी आम्ही ठाम उभा आहे।